जय श्री कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 15 पुरुषोत्तम योग, परम पुरुषाचा योग। श्री भगवान म्हणाले, एक शाश्वत वटवृक्ष असून त्याचे मूळ वर आहे, तर शाखा खाली आहेत। त्याची पाने म्हणजे वैदिक मंत्र आहेत। जो या वृक्षाचे स्वरूप जाणतो तो वेदांना जाणतो। या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत। याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत। या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत। या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही। याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही, परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे। त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही। ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे। जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, आणि जे मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना या शाश्वत धामाची प्राप्ती होते। त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही। ते या धामाला पोहोचतात। ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत। बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत। बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत। ज्याप्रमाणे वायू स्वतःसोबत गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव स्वतःसोबत जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो। अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो। अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो। अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषयांच्या समूहाचा उपभोग घेतो। जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारचा देह उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत, परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो। प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत। अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे तथा अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते। मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थिर राहतात। मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो। सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण तथा अपान वायूशी संयोग साधतो। मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात। सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे। निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे। क्षर आणि अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत। भौतिक जगतात सर्व जीव पतनाधीन असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते। या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत। मी क्षर आणि अक्षर यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे।
जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगृह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वास जातात. भेटूयात अध्याय 16 मध्ये. धन्यवाद.